नमस्कार. मी येवला तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम रोजगार सेवक तसेच सर्वसामान्य जनता यांना आवाहन करू इच्छितो की सप्रेम ही जी संस्था आहे त्यांनी मियावाकी जंगल कप स्पर्धा संगमनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 55 गावांमध्ये त्यांनी मियावाकी जंगल तयार केलेला आहे. आज संगमनेर तालुक्यातली 3 ते 4 गावं जी आहेत ती पूर्णपणे 100% हरित गावे होण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्याचप्रमाणे आपला येवला तालुका जो दुष्काळी तालुका आहे तिथं आपल्याकडे जी पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर याच्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. आणि सप्रेम ही जी संस्था आहे आणि त्यांनी जी डॉग कॅटल मियावाकी जंगल कप स्पर्धा जी आहे तर ही आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्या माध्यमातून आपण येवला तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये डॉग कॅटल मियावाकी जंगल कप स्पर्धेत आपण त्यामध्ये भाग घेऊया आणि आपल्या येवला तालुक्याला जे आहे ते हरित बनवूया. मित्रहो, आज जागतिक तापमानवाढ हा सर्वांसमोरचा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्याला जर शाश्वत विकास जर करायचा असेल तर आपल्याला निसर्गाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सामावून घ्यावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला जल, जंगल आणि जमीन या 3 गोष्टींवरती काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे की जेणेकरून आपला जो विकास आहे तो शाश्वत विकास राहील आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे. तर आपल्याला पर्यावरणाचा विकास करण्यासाठी या मियावाकी डॉग कॅटल जंगल कप स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घेणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या येवला तालुक्याला हरित बनवायचं आहे आणि आपल्याला या दुष्काळापासून कायमस्वरूपीची मुक्तता मिळवायची आहे. तरी मी येवला तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊया आणि आपल्या येवला तालुक्याला हरित बनवूया, दुष्काळमुक्त बनवूया. धन्यवाद.